झाला पाहिजे। मोदीजींच्या माध्यमातून भरपूर विकास झाला। हे विकास कामे करत असताना आपण आपल्या धर्म कर्तव्य धर्मरक्षकालाही प्राधान्य दिलं पाहिजे। काय प्रचार करतात, धर्माच्या नावावर मतं मागतात, विकासाचं बोला, चिमणी पाडली विमान उडलं नाही। अरे वेड्यांनो, चिमणी आम्ही नाही पाडली, चिमणी कोर्टाने पाडायला सांगितली। तुम्हाला दिसत नाही का तिकडे विमानतळावरती कामं चालू आहेत? ते पुढच्या 6 महिन्याच्या आत मुंबईला विमान उडेल, तिरुपतीला विमान पडेल, हे मोदीजींची गॅरंटी आहे। आमच्या आयटी पार्क सोलापुरातल्या युवकांना उपलब्ध होण्यासाठी मोदीजी फडणवीस साहेब प्रयत्न करतायत। त्यासाठी हा सोलापूरच्या होडगी रोडचा विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे। जे तयार आहे त्या मागं सोडायचं, बोरामणीच्या मागं लागायचं, हे केवळ द्वेषाचा आणि दिशाभूल करण्याचं राजकारण आहे। सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। मोदी की गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी। 2014ला मोदीजींनी सांगितलं की मी सगळे स्वप्न हिंदूंचे पूर्ण करणार। बांधवांनो, लक्षात घेतलं पाहिजे, 550 वर्षापूर्वी कोण कुठला मुघल आला, आपल्या हिंदूंचं राम मंदिर त्यांनी पाडलं। पिढ्यानपिढ्या आपण संघर्ष केला की आपलं राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, पण कोणी माय का लाल पुढे येऊन आपल्यासाठी प्रयत्न केला नाही। मागच्या 70 वर्ष काँग्रेस ते पूर्ण करू शकलं नाही। परंतु ज्यावेळेस हिंदू जननायक नरेंद्र मोदी साहेबांचं सत्कार आलं, त्यांनी पूर्ण भूमिपूजन तर केलंच केलं, त्याचबरोबर त्यांनी राम मंदिरचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या काळात झालेलं आहे। तुम्ही आम्ही अभिमानाने बघितलंय की कालच्या 22 जानेवारीला संपूर्ण हेवा वाटणारा राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। हेच गोष्ट कुठेतरी त्या ओवेसीच्या मनात खुपते, जिहादी मुसलमानांच्या मनात खुपते। मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे, जो हिंदूंच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले। ओवेसी सरकार जर जातीवादी जर सोलापुरात हे करायला लागला